खरी मजा ही पुरुष घेतात एकदम टॉपला आहे. आणि असं खाली येतं हे असं हे आपले मुंबईचे पाहुणे बघा वगैरे हे पहिले आपले पुण्याचे पाहुणे आणि हे सगळे मुंबईचे पाहुणे आहेत गुजराती. इथं पण असे आहे ना गगनगिरी महाराजांच्या देवळाला लागून आहे ना अशी नदी वाहते असं. हॅलो, आता आलोय खंडाळ्याला. इथं आहे ना प्रायव्हेट धबधबा आहे म्हणजे आहे ना कोण नसतं इथं शक्यतो. बघू आता आम्हीच आहे. बघूया कसा आहे हा धबधबा. आता चाललोय आम्ही वॉटरफॉलकडे. हा खोपोली आणि खंडाळ्याच्या मध्ये आहे हा असा धबधबा. मग दाखवतो. इथं आहे ना फक्त रविवारीच गर्दी असते. आता आम्ही ऑड डेला आलोय बुधवार. कोण नाही वाटतं इथं, फक्त आम्हीच आहोत. हे बघा हे लोक आहेत जम्मा. हे बघा हा असा आहे प्रायव्हेट धबधबा. फक्त आपणच आंघोळ करायची. अरे बापरे, पाऊस आला. पाऊस आला म्हणून जरा छत्री आणायला गेलेलो. तर लोणावळा खंडाळ्याला ना सतत पाऊस 3-4 महिने चालूच असतो. तुम्हाला दाखवतो इथं कसं यायचं. लोणावळ्यावरून जर आलं ना खोपोलीला जर जात असाल ना तर खोपोलीला हा एक खोपोलीला रोड जातो, वरून हवे पुण्याला जातो आणि परत हा लोणावळा पुण्याला रस्ता जातो. आणि असं मध्ये आहे ना इथं हा असा प्रायव्हेट धबधबा आहे. कोणाला माहिती नाही शक्यतो. ज्यांना माहिती आहे ते शनिवार रविवारच येतात. ऑल डेला आलं तर एकही माणूस नसतो. चहाची वगैरे दुकानं आहे एक दोन इथं. मका, मॅगी, चहा असं सगळं मिळतं इथं. खाण्यापिण्याची सोय आहे. आरामात 2-3 तास आहे ना तुम्ही काढू शकता असं. चल परत एकदा चाललं धबधब्याकडे. पाहूया कसं आहे धबधबा. पाऊस ये जा असतो. चल पाहूया तरी कसं. कसं मस्त आहे ना ऑर्डर. हा वरती पाऊस पडत असेल म्हणून वाढलं असेल पाणी. तुम्ही काय फक्त पाय भिजवायला आलाय का? नेक्स्ट टाइम या तेव्हा काय करा, तयारीत या. हा एकटं कसं आंघोळ करणार. असं निसर्गरम्य आहे वातावरण इकडचं वरचं. असं वरून असं दिसत. इथं तुम्ही 2-3 तास आहे ना आरामात काढू शकता. इथून धबधब्यावर आंघोळ वगैरे करून आहे ना खाली जवळच आहे गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. तर तुम्ही पूर्ण दिवस आहे ना इथं काढू शकता. शनिवारी किंवा रविवारी आलात ना सकाळी 1 डे जर करायचं असेल तर डायरेक्ट कार घेऊन यायचं इथं. इथं 2-3 तास धबधब्याखाली कोण नाही, कोणाची झंझट नाही, काय नाही. खाणं पिणं वगैरे सगळं व्यवस्थित आहे. आणि इथून गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे, तिकडे जेवण वगैरे चहा वगैरे सगळं मिळतं. तिकडे एक 2-3 तास आणि तिकडनं मुंबईला घरी, मुंबई किंवा पुणा. तर बोशे डॅमला वगैरे जाण्यापेक्षा आहे ना हे बेस्ट आहे एकदम. ते नुसतं गर्दी ट्रॅफिक जायपर्यंत 2 तास. प्रत्येक गोष्टीला तिकडे पैसे. टॉयलेट करायचे तर 20 रुपये 30 रुपये. पार्किंगचे हे ते सगळे लूट आहे. आणि हे बघा हे कसं, हे आपल्या घरचा धबधबा वाटतोय ना. फार्म हाऊस मधलाच वाटतोय धबधबा हा आपला. ते दोघे एन्जॉय करतात मस्त पैकी. पडशील घसरून हा, बॅलन्सिंग सांभाळ. हे काय आहे इथं 1 डे जरी केला ना तुम्ही तरी लोणावळा, खंडाळा, गगनगिरी महाराज आणि हा प्रायव्हेट धबधबा आणि खाण्यापिण्याची तर चंगळ इकडं आहेच लोणावळ्यामध्ये. तुम्हाला मका, पेरू आणि वॉटरफॉल वगैरे भरपूर मिळतील. मध्ये शक्यतो एकदम पावसाळ्यामध्ये त्या भुशी डॅमच्या गर्दीमध्ये न गेलेलं बरं. इथंच एक आहे ना फॅमिलीवाल्याने इथं आलेलं चांगलं. ग्रुप वगैरे असतात ना ते तिथं गेलेलं चांगलं. भुशी डॅमला वगैरे ते ग्रुपमध्ये आहे ना
आडाओरड हे ते थोडासा एक वेगळा अनुभव असतो तिकडचा ग्रुप मधल्या लोकांचा. फॅमिलीसाठी आहे ना, मला याच्यापेक्षा काय चांगलं वाटत नाही. म्हणजे काय, नो रिक्स आणि पूर्ण मस्तपैकी एन्जॉय करू शकतात फॅमिली. लहान मुलं, लेडीज वेडीज आले ना तरी काय फरक नाही पडत. आले आमचं पाहून येतो, फॅमिली आलेली आहे इथं अशी, बघते फक्त धबधबा वयस्कर आहे. आणि ही आई बघा मुलीचं काढते फोटो. हे असं असं ही मुलगी, तिच्यावर आहे ना कोणतरी मैत्रीण पाहिजे होती, तरीला जरा बरं वाटतं. हे आता आलोय आम्ही तिघेच असे. गुड्डू पण नाही आल्या, गुड्डू गेला कॉलेजला, त्यामुळे आम्ही आता तिघेच आलोय असं आणि एन्जॉय करतो. वरून बरेच जण बघतात आहे असे, यायच्या तयारीत आहे वाटतं. प्रत्येक जण आहे ना इथे यायला जरा घाबरतो, एकदम निवांत आहे, कोण नाही असं त्यांना सतत वाटत राहते. पण दोन चार जण दिसले ना की येतात सगळे बरोबर. आता आम्ही आलो ना तर आता एक एक यायला लागले समजा. हा एक चालला असं सेल्फी काढतात. बघा आम्ही तिघेच होतो, कोण नव्हतं, वरून बघतात आहे आणि आता येतात आहे सगळे एक असं आमचं पाहून बघा आता एक एक आता असं चाललेलं आहे मस्त. कसं टॉपवर गेलं आहे. सगळे पाहुणे पहा किती जमा झालेत सगळेजण आम्हाला पाहून. एक चालली आहे फॅमिली वरती धबधब्यामध्ये. खरा आनंद घेतात आहे धबधब्याचा. आणि आमचे आता साईडला झाले हे आल्यामुळे, हे गप्प बसले एकदम, हे एकदम शांत झाले. ना तर पहिल्यांदा हे आलेले यांनी एन्जॉय केल्याने हे शांत झाले. आता हे बघा यांचा धबधबा, हे फुल एन्जॉय करतात. जाते आता फॅमिली, हे स्विमिंग पूलपेक्षा जास्त एन्जॉय करतात हे लोक. हे पहिले आपले पुण्याचे पाहुणे आणि हे सगळे मुंबईचे पाहुणे आहे, गुजराती. हे सगळे एकमेकांना बघून आलेले आहे आणि पूर्ण एन्जॉय करतात आहे. त्यांना वॉटरफॉलमध्येच मजा येते स्विमिंग पूलपेक्षा. हे असं खरी मजा ही पुरुष घेतात आहे, एकदम टॉपला आहे. आणि फ्लो पण पाण्याचा आहे ना तिथं भरपूर आहे. आणि तिथून असं आहे ना डोंगरावरून वाहत पाणी आहे ना असं खाली येतं. हे असं हे आपले मुंबईचे पाहुणे बघायला. आणि हा त्यांचा व्हिडिओ असं काढतात. वयस्कर यंग सगळे मिक्सअप झालेले आता सगळे. आणि आम्ही आता चला आमचं रोजचंच आहे इथं येणं, म्हणजे कधीतरी येणं जाणं असतं. आता आम्ही निघतोय, गर्दी झालेली आहे, तर ह्यांना एन्जॉय करू द्या सगळ्यांना. आम्ही जाण्याचा मार्ग गगनगिरी महाराजच्या आश्रममध्ये जायचा जातोय आता. मग तिथून पुण्याला घरी परत पाहू. आता पाहुण्यांना बघून कंटाळले, गर्दी झाली म्हणून बघा दोघे बाहेर आले. बघतो कोरा चहा मिळेल ना, लेमन लेमन टी मिळेल ना. सांगतो सांगतो एक मिनिट. आता आपण आलोय गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये चाललोय. हे असं आहे आश्रम आणि इथंही आंघोळ करायचं ठिकाण आहे. इथं पण अशी आहे ना गगनगिरी महाराजांच्या देवळालाच लागून आहे ना अशी नदी वाहते. हे असं आणि हे असे वरती धबधबे आहे. हे असं वातावरण आहे. आणि ह्या नदीमध्ये उतरायला अलाउड नाही आहे. आणि इथून असं क्रॉस करून आहे ना, लगेच आहे ना असं क्रॉस करून आहे ना इथं तुम्ही आहे ना फॅमिली सकट आहे ना असं एन्जॉय करू शकता. इकडे पाण्यामध्ये वगैरे उतरू शकता. हे असं इथं तुम्ही फॅमिलीला वगैरे येऊन घेऊ शकतात. आणि
मस्तपैकी आनंद घेऊ शकता. पूर्वी आहे ना 20-25 वर्षापूर्वी आहे ना असं धबधबे वगैरे चालू झाले ना की गरिबांची मुलं आणि दारू पिणारी माणसं वगैरे आहे ना हे असे पावसामध्ये येऊन आहे ना धबधब्याखाली वगैरे आहे ना आंघोळ करायची आणि चिकन मटन काय पाव वगैरे घेऊन एन्जॉय करायचे. सुशिक्षित लोक यापासून लांब होते आणि ह्याला असं नाव दिलेलं त्यावेळेला की हे बेवड्या लोकांची एन्जॉय म्हणजे गरीब आणि बेवडे लोक असं म्हणजे एन्जॉय करतात पहिल्या पावसामध्ये धबधबे वगैरे आले. आणि आज त्याच्यावर मात करत आहे ना सुशिक्षित लोक आहे ना भरपूर येतात इथं. मर्सिडीज BMW आणि आज आहे ना सुशिक्षित लोकांनी आहे ना याच्यावर मात केलेली आहे. मस्तपैकी आहे ना धबधब्यांचा आनंद वगैरे घेतात दिसतात वगैरे. तर थोडंसं सांगूसं वाटलं तुम्हाला की कसे म्हणजे बोलतात ना वातावरण कसं पलटतं एका झटक्यात. एक 20 वर्षापूर्वी आहे ना असं वातावरण होतं ना की सगळे कमी लेखलेली लोक यायची अशी धबधब्याखाली आंघोळ वगैरे करणं वगैरे. आणि आज ती मुलं दिसत नाही. ती माणसं खूप कमी दिसतात आणि हे सगळे पैसेवाले सुशिक्षित लोकच जास्त दिसतात अशा ठिकाणी आंघोळ आणि एन्जॉय करताना. थोडंसं म्हणजे माझ्या मनातलं सांगूसं वाटलं, बाकी काही नाही. आपलं दर्शन आता झालेलं आहे गगनगिरी महाराजांचं. गर्दी नव्हती आणि पाऊस भरपूर असल्यामुळे ना आणि मधला वार असल्यामुळे एकदम इझिली दर्शन झालं. आणि आता आम्ही घराकडे निघतोय. तर गगनगिरी महाराज की जय.